नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। फक्त 2 मिनिटं हे पोटावर मांडायचं आहे आणि शरीरामधली सगळी उष्णता तुमच्या बाहेर निघून जाईल। उष्णतेचा तुम्हाला किती भयंकर त्रास असेल, हाताची कातडी जात असेल किंवा हाताला जळजळ होत असेल, हाताची आग होत असेल, पोटामध्ये जळजळ होत असेल किंवा लघवीमध्ये जळजळ होत असेल, असे उष्णतेचे कुठलेही त्रास असतील तुम्हाला तर ते पूर्णपणे फक्त 2 मिनिटांमध्ये निघून जाईल। उष्णतेचे त्रास असल्याने तुम्ही गोळ्या घेऊन थकलेले असाल, औषधं खाऊन थकलेले असाल तर अशा मोठमोठ्या उपायापेक्षा कधी साधे आणि सोपे उपाय, पारंपरिक उपाय जे असतात ते आपल्याला खूप फायदेशीर ठरत असतात आणि उष्णतेचे जे त्रास आहेत त्याच्यासाठी हा जो उपाय आहे तो अत्यंत परिणामकारक आहे। उष्णतेचे सर्व त्रास पूर्णपणे निघून जातात। एक वेळेस तुम्ही करून बघा, 2 मिनिटांमध्ये तुम्हाला याचा रिझल्ट मिळतो। आणि उपायासाठी या ज्या गोष्टी लागणार आहेत ह्या तुम्ही कुठल्याही शहरामध्ये राहत असाल तरी तुम्हाला या सहजरित्या उपलब्ध होतात। फक्त सांगितलेल्या पद्धतीने उपाय करा आणि उष्णतेच्या त्रासापासून तुमची कायमस्वरूपी मुक्तता करून घ्या। तुम्ही करून बघा, अत्यंत सोपं आहे करायला। हे करण्यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टी लागणार आहेत। पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे तांब्याचं किंवा पितळाचं भांडं किंवा पितळाची परात आपल्याला लागणार आहे किंवा तांब्याची परात, आपण जी देवपूजेसाठी वापरतो ती परातही आपल्याला याच्यासाठी चालेल। ती परात आपल्याला घ्यायची आहे। आणि दुसरी जी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती आहे राख। तर ही जी राख आहे ती गौऱ्याची राख, गाईच्या गौऱ्याची राख जी आहे ती आपल्याला लागणार आहे। आता तुम्ही म्हणाल ही आम्हाला कुठं मिळेल, तर गाईच्या गौरीची राख ही अगदी अमेझॉनवर, फ्लिपकार्टवर, ऑनलाईनला सर्वत्र उपलब्ध होते। पतंजली स्टोअरमध्ये सुद्धा ही आपल्याला मिळते। तर ही राख आपल्याला घ्यायची आहे। सांगितलेल्या पद्धतीने उपाय करा। तुमच्या उष्णतेचा कितीही भयंकर त्रास असला तरी मी तुम्हाला सांगतो खात्रीशीर तो त्रास पूर्णपणे निघून जाणार। तर उपाय या पद्धतीने करायचा आहे की तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा पितळाच्या भांड्यामध्ये ही जी गौऱ्याची राख आहे ती राख आपल्याला घ्यायची। पूर्वीच्या काळामध्ये बघा तुम्ही, होळी झाल्यानंतर जी राख तयार व्हायची, गाईच्या गौऱ्यांच्या शेणाची जी राख असायची ती अंगाला लावायची आणि धुळवड साजरी करायची। त्यामुळे वर्षभर कुठल्याही व्यक्तीला उष्णतेचा त्रास जाणवायचा नाही। हे पारंपरिक जे सण आहेत आपले ते असेच नाही आहेत, तर त्याला एक महत्त्वाचं शास्त्रीय कारण आहे, वैज्ञानिक कारण आहे आणि म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर राख आपल्याला ही तांब्याच्या किंवा पितळाच्या भांड्यामध्ये घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, आपल्याला चांगल्या रीतीने त्याला ओलं करून घ्यायचं आहे। हे तुम्ही पोटावर मांडायचं आहे। तुमच्या पोटावर ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांच्या पोटावर मांडायचं आहे, बेंबीजवळ मांडायचं आहे। आपल्या शरीराचा सेंटर पॉइंट हा आपली बेंबी असतो, म्हणजे नाभी असतो। या ठिकाणी केलेले उपचार हे सर्व शरीराला लागू होतात। उष्णता तुमची पूर्णपणे त्या शरीरामधून, त्या बेंबी नाभीमधून पूर्णपणे बाहेर ओढून घेतली जाते। तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी जर आपण हे ठेवलं तर जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये उष्णता आहे तोपर्यंत जे हे ताट आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी चिटकून राहतं। म्हणजे आपण सरकवण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते आपल्याला सहजासहजी सरकवता येत नाही। पूर्ण उष्णता ते ओढून घेतं त्या ठिकाणी। मांडल्याबरोबर, बेंबीवर मांडल्याबरोबर 2 मिनिटांमध्ये अगदी तुम्हाला शरीराला पूर्णपणे थंडावा जाणवतो, उष्णतेचा त्रास पूर्णपणे निघून जातो, लघवीमध्ये जळजळ होण्याचं कायमचं निघून जातं। हाताची तुमच्या कातडी जात असेल किंवा हाताची जळजळ होत असेल, आग होत असेल, डोळ्याची आग होत असेल, या सर्व त्रासांपासून उष्णतेच्या तुमची कायमस्वरूपीची मुक्तता होते। आता हा करायला किती सोपा उपाय आहे। आपल्याकडे हे पारंपरिक रीतीने करत सुद्धा होते, परंतु काळाच्या ओघामध्ये हे जे आपले पारंपरिक उपाय आहेत ते आपण विसरून गेलेलो आहोत। आणि हा जर उपाय तुम्ही करून बघितला तर तुम्ही म्हणाल, अरे किती गोळ्या खाल्ल्या, किती औषधं घेतली, परंतु उष्णतेला मला कुठलाही फरक पडत नव्हता, परंतु या साध्या दिसणाऱ्या छोट्याशा उपायाने माझ्या शरीरातली उष्णता पूर्णपणे निघून गेली। अशा प्रकारची कमेंट तुम्ही 100% कराल याची मला खात्री आहे। तुम्ही करून बघा आणि ज्यांनाही उष्णतेचा त्रास आहे त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही अवश्य शेअर करा। आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।